नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या करंट अफेअरच्या चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जुलै 2026 मधील सर्वात महत्त्वाच्या चालू घडामोडी अतिशय सोप्या आणि परीक्षाभिमुख पद्धतीने जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग वेळ न गमावता सुरू करूया जुलै 2026च्या महत्त्वाच्या करंट अफेअर्सला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, दिल्लीचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अनुराग कुमार. अनुराग कुमार हे 1994 बॅचचे IPS अधिकारी असून ते AGMUT म्हणजेच अरुणाचल प्रदेश गोवा मिझोरम युनियन टेरिटरी कॅडरचे आहेत. त्यांनी यापूर्वी इंटेलिजन्स ब्युरो मध्ये स्पेशल डायरेक्टर म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. आता त्यांची दिल्लीचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांनी सतीश गोलचा यांची जागा घेतलेली आहे. दिल्लीतील पोलिसांचे नेतृत्व करणे हे देशातील सर्वात महत्त्वाच्या पोलीस पदापैकी एक मानले जाते. राजधानीतील कायदा सुव्यवस्था व सुरक्षा व्यवस्था, VIP सुरक्षा आणि मोठ्या कार्यक्रमांचे नियोजन या सर्वांची जबाबदारी पोलीस आयुक्ताकडे असते. प्रश्न क्रमांक दुसरा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील PGIMER येथे 300 खाटांच्या प्रगत माता व बाल संगोपन केंद्राचे उद्घाटन केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे चंदीगड. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PGIMER चंदीगड येथे 300 खाटांच्या ॲडव्हान्स मदर अँड चाइल्ड सेंटरचे उद्घाटन केले आहे. हे केंद्र माता आणि नवजात बालकाच्या अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आले आहे. या केंद्रामध्ये म्हणजेच न्यूनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये मातांसाठी विशेष ICU, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स, ह्युमन मिल्क बँक आणि इतर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे. या प्रकल्पामुळे उत्तर भारतातील हजारो माता व नवजात बालकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार असून दरवर्षी सुमारे 25,000 रुग्णांना याचा लाभ होण्याची अपेक्षा आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, जपान ओपन महिला एकेरीची विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू कोण ठरली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे PV सिंधू. PV सिंधूने जापान ओपन सुपर 750 2026च्या अंतिम सामन्यात जापानच्या आकाने यामागुची हिचा 21-17, 21-17 अशा सरळ गेममध्ये पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे. या विजयासह सिंधू जापान ओपन महिला एकेरीचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. तसेच तिच्या कारकिर्दीतील हे पहिले BWF वर्ल्ड टूर सुपर 750 विजेतेपद आहे. विशेष म्हणजे जवळपास 2 वर्षांनंतर तिने आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकावले असून भारतीय बॅडमिंटनसाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे. प्रश्न क्रमांक चौथा, सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच मंजुरी दिलेली भारतातील पहिली नाईट सफारी कोणत्या राज्यात विकसित केली जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. भारतातील पहिली नाईट सफारी उत्तर प्रदेशातील लखनौ येथे कुकरेल रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये विकसित केली जाणार आहे. या प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरणीय अटीसह मंजुरी दिली आहे. नाईट सफारी म्हणजे रात्रीच्या वेळेत वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याची विशेष पर्यटन व्यवस्था. या माध्यमातून पर्यटकांना रात्री सक्रिय असणाऱ्या वन्यजीवांचे सुरक्षितपणे निरीक्षण करता येणार आहे. या प्रकल्पामुळे वन्यजीव संवर्धन, पर्यावरण शिक्षण, पर्यटन विकास आणि स्थानिक रोजगार निर्मिती यांना मोठी चालना मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 5वा, दरवर्षी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर याचे योग्य उत्तर आहे 20 जुलै. 20 जुलै 1924 रोजी फ्रान्समधील पॅरिस येथे FIDE या जागतिक बुद्धिबळ महासंघाची स्थापना झाली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 20 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस साजरा केला जातो. याशिवाय संयुक्त राष्ट्र महासभेने 2019 मध्ये 20 जुलैला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे. प्रश्न क्रमांक 6वा, खालीलपैकी कोणाची राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हरजीत सिंग ग्रेवाल.
हरजीत सिंग ग्रेवाल यांची राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांनी 21 जुलै 2026 रोजी हा पदभार स्वीकारला आहे. आता आपण NCM बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना 1992 मध्ये नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज ऍक्ट 1992 अंतर्गत करण्यात आलेली आहे. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. या आयोगाचे मुख्य उद्देश म्हणजे देशातील अल्पसंख्याक समुदायाच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काचे संरक्षण करणे, त्यांच्या तक्रारींची चौकशी करणे, केंद्र सरकारला आवश्यक शिफारसी करणे आणि विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे असं आहे. सध्या भारत सरकारने 6 समुदायांना अल्पसंख्याक म्हणून अधिसूचित केले आहे. त्यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, फारसी आणि जैन हे येतात. प्रश्न क्रमांक 7. AI प्रशंसा दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 16 जुलै. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. AIच्या सकारात्मक योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि त्याच्या जबाबदाऱ्या व नैतिक वापराबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 16 जुलै रोजी AI ॲप्रिशिएशन डे साजरा केला जातो. या दिवशीची सुरुवात 2021 मध्ये AI हार्ट LLC या संस्थेने केली. त्यानंतर हा दिवस जगभरात AI विषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी साजरा केला जाऊ लागला. आज AIचा वापर आरोग्य, शिक्षण, शेती, उद्योग, बँकिंग, वाहतूक आणि संशोधन अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे हा दिवस AI मुळे होणाऱ्या सकारात्मक बदलांची जाणीव करून देतो. प्रश्न क्रमांक 8. 72वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मध्ये सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आर्टिकल 370. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2026 ची घोषणा 18 जुलै 2026 रोजी करण्यात आली. सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म म्हणून आर्टिकल 370 या चित्रपटाची निवड झाली आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कार्तिक आर्यन आणि मम्मुट्टी यांना हा अवॉर्ड देण्यात आला आहे आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून यामी गौतम हिला अवॉर्ड देण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 9. नीती आयोगाने जारी केलेल्या रोडमॅपनुसार भारत कोणत्या वर्षापर्यंत जैव अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख शक्ती बनण्याचे लक्ष्य ठेवत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 2035 पर्यंत. 16 जुलै 2026 रोजी नीती आयोगाने रोडमॅप फॉर बिल्डिंग इंडिया ॲज अ लीडिंग बायो इकॉनॉमी पॉवर हाऊस बाय 2035 हा महत्त्वाचा रोडमॅप जारी केला आहे. या रोडमॅपचा उद्देश 2035 पर्यंत भारताला जैव अर्थव्यवस्थेतील जगातील अग्रणी देश बनवणे असा आहे. यामध्ये बायो मॅन्युफॅक्चरिंग, जैवतंत्रज्ञान संशोधन, स्टार्टअप्स, आरोग्य, शेती, पर्यावरण, कौशल्य विकास आणि सार्वजनिक खासगी भागीदारी यांना विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या रोडमॅपनुसार 2046 पर्यंत भारताची बायो इकॉनॉमी सुमारे $2.6 ट्रिलियन पर्यंत नेण्याचे दीर्घकालीन उद्देश ठेवण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 10. भारताचे 99वे ग्रँडमास्टर कोण ठरले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे VS रथनवेल. जुलै 2026 मध्ये VS रथनवेल यांनी 2500 एलो रेटिंगचा टप्पा गाठत भारताचे 99वे ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवला आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारत आता 100व्या ग्रँडमास्टर पासून फक्त एक पाऊल दूर आहे. ग्रँडमास्टर हा बुद्धिबळातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय किताब असून तो FIDE इंटरनॅशनल चेस फेडरेशन द्वारे प्रदान केला जातो. हा किताब मिळवण्यासाठी खेळाडूला आवश्यक GM नॉर्म्स पूर्ण करावे लागतात आणि 2500 किंवा त्यापेक्षाही जास्त FIDE रेटिंग्स मिळवावे लागतात. तर अशा पद्धतीने आपण करंट अफेअरचे 10 मुद्दे क्लिअर केले आहे. लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी दररोज करंट अफेअरचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे रोज नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि अभ्यासाची अशी साखळी कायम ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.